स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि गोड संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि आज हा स्वामी संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्की ऐका। आज तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि जे तुमच्या मनात होते ते आता व्हायला लागेल असा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका। आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक, हे लक्षात ठेवा आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल। मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही, त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील। पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे। तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काहीही न ऐकता चांगलेच समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील। पण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत आणि त्यामुळे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास, परंतु दुसऱ्या साईडने तेवढंच न्यायच मिळत नाही आणि मग फक्त कारण भेटतात। एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहे आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत। आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर मग या जगातले खूप नाते टिकून राहतील आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही। शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खरा हिऱ्यापासून दुरावतात। मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखला आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित येत नाही आणि म्हणून ते फसतात। तर मित्रांनो, काही लोक असतात, काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या तर करत असतात आणि खोटं पसरवत असतात। फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात, हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते। 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुंदलेल्या तांदळाचे समजत असतात। एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण आपल्या बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही आणि आपले चरित्र, आपले वागणं आणि आपला स्वभाव कसे आहे ते स्वामींना माहिती आहे। आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या आणि उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, आणि तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहे। एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता। मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो। सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत यांचा अभिमान आहे, असं तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे। मित्रांनो, कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत, अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत। त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे आणि संसारात पाहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे। सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे आणि या सुखदुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण राहिले नक्कीच पाहिजे। एक लक्षात घ्या की स्वामी आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात, संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतूड करतात, 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात। दुसरे असतात आणि शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, मग साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात। आणि तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप, साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात। आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे आणि जे त्या चलाखीने अज्ञानी लोकांना लुबाडतात। आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र आहे, परमेश्वर फिरवत असतो
आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तर परमेश्वर तुमच्या सारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसताय तेच उद्या तुम्हाला हसतील. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत असं समजायला हवं आणि आपण स्वामींवरच फक्त विश्वास ठेवायला हवा. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वत करतात त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात आणि कळीकळाही त्यांच्या समोर लोटांगण घालतो. काम क्रोधाही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः वृद्धिसिद्धी देखील त्यांचे घरी पाणी भरतात. सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांचे परमभक्त मोक्षप्राप्ती होत असतात. आणि गैरसमज आणि क्रोध हे असं एक विष आहे ना मित्रांनो, जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात नक्की करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही एक गोष्ट खरंच मोठी आहे आणि ही नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते आणि स्वामी आपल्या जीवनात आपल्याला त्यांचे दर्शन सुद्धा देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास हवा आणि स्वामींवर विश्वास आपण ठेवायला हवा. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि एकदा लक्षात घ्या, एकदा एका आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे आणि आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि त्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारखा खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढेही अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म, कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्की तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगती मिळेल. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्त केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे आणि चांगल्या केल्या पाहिजे. लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे चांगले दिसेल ते मिळवता आणि सोडतात.
अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोरच सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपल्या कर्म हे वाईट करून घेत असतात. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही स्वामींसाठी येतो एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या दर्शनाला तुम्ही दररोज जा किंवा स्वामींचं दर्शन दररोज घ्या. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव आणि नक्कीच पूर्ण करतो. मग पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपण रस्त्याने जाताना येताना प्रवासात कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाव, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देता की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत आपल्याला देत असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतोच आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि हे अनुभवाने लागते. आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे आणि श्रद्धेचा भाग असला तरी आपण श्रद्धा स्वामींवर निश्चित ठेवली पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनांसारखं एकदा वागून बघा आणि ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आणि आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. म्हणून विश्वास ठेवताना कधी स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत आणि तुमची सेवा ते पूर्णपणे करतील. फक्त तुम्ही त्यांचं नामस्मरण करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देतील. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे आणि ज्या वेळेस आपल्यास काही संकट आले, आपली आली आणि आपत्ती आली तरी अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वामी समर्थ स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, हे लक्षात ठेवावे. म्हणून आपण आपले कर्म जपत राहावे आणि पुण्य जपत राहावे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याचे केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते आणि अर्थात नामस्मरणाने सैरावैर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होऊन जाते. एवढं मात्र निश्चित आहे. मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात. फक्त त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोवळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, असौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करून शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जाऊ आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येतात जातात आणि मग त्यांचे चमत्कार आपल्याला दिसायला लागतात आणि स्वामींची अनुभूती आपल्याला यायला लागते. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं अगदी जरुरी आहे. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा
एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते, एवढं लक्षात घ्या. म्हणून समोरच्याचे कर्म स्वामींवर सोडा आणि आपण आपले कर्म चांगले करा, एवढंच तुम्ही करू शकता. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं नातं जरुरीचे असते आणि माझे नाते आणि तेच नातं म्हणजे स्वामी तुमच्याशी आहे आणि स्वामींची सर्वांनी नाते ठेवायला हवे. माया का दास सदा उदास, मेरे स्वामी का सदा बिंदास. आणि स्वामींचा जो दास असतो तो सदा बिंदास असतो, तो उदास कधीच नसतो, एवढं लक्षात ठेवा. माणसाला खूप मोठा भ्रम असतो की मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात, हा भ्रम काढून टाका. ते आपल्या सारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही करत तरी तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना. आपण फक्त कठपुतली आहोत, स्वामीच आपल्याला नाचवत असतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर आपण सर्व कामे आपली करत असतो, एवढं लक्षात घ्या. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम तुम्ही टाकूनच घ्या. मग बघा, जीवनात तुमचे अगदी मोठमोठे बदल तुम्हाला दिसून येतील. आता विसर पडणार, काम झाले गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मग हाका मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता का रे तुम्ही, नवच बोलता तोंडी विसर पडता, आणि आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने. आणि स्वामींना तुम्ही काही सांगितले असेल किंवा काही बोलले असेल तर अजिबात विसरू नका. स्वामी सर्व आठवण ठेवतात आणि मग तुम्हाला नंतर ते फेडावे लागते, एवढे मात्र आहे. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपलाच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा हे असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे या अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेच ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असे यांची वृत्ती असते आणि शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्य होऊन बसते आणि त्यांची काहीच किंमत मग उरत नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक जीवनाला आणि जीवाला स्वामींच्या दर्शनाची ओढ असते. परमेश्वर चरणी नतमस्तक होऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करायची आणि प्रत्येकात चढाओढ असते आणि सर्व कर्म दोष संपवून फक्त स्वामीच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त आपल्याला करू शकतात. आणि हे मुक्या जनावरांना देखील समजते. आपल्याला केव्हा समजेल हे? म्हणून एक लक्षात घ्या, मुके जनावर देखील स्वामींकडे प्रार्थना करत असतात की या फेऱ्यातून आम्हाला स्वामी बाहेर काढा आणि आम्हाला मोक्ष द्या. नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतःकरणात झुकून बघावे. कोणाचाच तिरस्कार करू नका, कोणाला तडपतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमकी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. मग तुम्ही याबद्दल विचार करा, नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. आपल्या मालकाच्या म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्यांचे मन इतर कुठला विचारही करीत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते आणि स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो आणि जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा, शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतःकरणाने निर्मळ, निष्फळ आणि असतो, त्याला खरा स्वामी भक्त आणि सेवेकरी नक्कीच आपण म्हणले पाहिजे आणि तोच खरा स्वामी भक्तही असतो. खूप जण स्वामींची सेवा करताना
अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जसा प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान आहे. आणि तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जर स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहेत, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू. आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील, एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. अब डूबने का क्या ख्वाब स्वामी, जब नाव भी तेरी दरिया भी तेरा, लहरे भी तेरी और हम भी तेरे. आणि स्वामींचेच आपण सर्वस्वी झाले पाहिजे आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण सर्व काळजी त्यांच्यावर सोपवली पाहिजे. नक्कीच ते आपल्याला मदत करतील. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. यामुळे कल्याणच होईल आणि चांगलेच होईल आणि स्वामी सर्वांचे चांगलेच करतील असा मनात भाव ठेवा. करिता नित्य नामस्मरण, तेने उपजे परम पुण्य. जे भोग मोक्ष नवे क्षीण, ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीच्या अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या, स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखात तुम्हीच आहेत. आणि माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे स्वामींकडे मागणी करा. आणि मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वयं दत्त ते शिव शंभू ते, परब्रह्म ते या विश्वाचे, दत्त स्वरूप ते, शक्ती स्वरूप ते, साक्षात परमेश्वर ते. स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते, परवर दिगार ते, रहुनुमा ते निज भक्तांचे. रिद्धी सिद्धी ही ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेता पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. आणि नक्कीच स्वामी समर्थांच्या भक्तांना सर्व काही मिळत असते. त्यांना काही मागण्याची गरज नाही आणि स्वामींकडे ते काही मागतच नसतात. ते फक्त एवढंच मागत असतात की स्वामी आम्हाला सुखात आणि समाधानात आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. जीवनात मित्रमैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट नक्कीच करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. आणि स्वामी तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. फक्त स्वामींच्यावर तुमचा मनापासून पूर्णपणे विश्वास असायला हवा आणि स्वामीच तुम्हाला सर्व काही गोष्टीतून बाहेर काढतील. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत असेल की तुला तुझ्या कर्माचे फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे. आणि म्हणून आपण त्यासाठी अगदी स्वच्छ मनाने आपले कर्म चांगले केले पाहिजे आणि कधीही कोणाचे वाईट न करता आपण सर्वांसोबत आणि सर्वांचे चांगलेच विचार केले पाहिजे. एवढं मात्र आपल्या आयुष्यात जगत असताना आपण नेहमी केले पाहिजे. आणि नक्कीच स्वामी अशा लोकांच्या पाठीशी असतात जे चांगले कर्म करतात आणि चांगलं बोलतात, चांगलं वागतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे आणि जे क्षणिक आहे, संसार परिवारासाठीच मागत असतात. ही लोकीची जीवन क्षणिक आहे आणि केव्हा मृत्यू गाठेल हे कुणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल, काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथांचे वाचन हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दान दागिने कोणीही आणि काहीही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका.
स्वामी सेवेला भक्तीला लागा आणि तेच अटळ सत्य आहे एवढं मनात धरून फक्त स्वामींची निस्वार्थ मनाने सेवा करा. नक्की स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता करू नकोस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करण्याची गरज नसते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि स्वामी बोध देत आहेत. मित्रांनो, कधी कोणाचे वाईट तुम्ही करू नका, निंदा करू नका, नावे ठेवू नका, कुणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका, कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊ शकतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जो स्वामींच्या चरणी नजर झुकवितो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाहीत, कुणापुढे झुकूही देत नाहीत. एवढं स्वामी आपल्यासाठी करत असतात. दरिया बनकर किसी को डुबाना बहुत आसान काम है, बात तो तब बनेगी जब आप जरिया बनकर किसी को बचाए. एखाद्याला त्रास देणं, त्याला खड्ड्यात संकटात टाकणं अगदी सोपं आहे, पण कधी जर एखाद्याला मदतीची गरज आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची मदत करून एक मदतीचा हात देऊन जीवनात देणं यांसारखी मोठी स्वामी सेवा कुठेही मी बघितली नाही आणि कुठेही असणार पण नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून अशी स्वामी सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाहीत आणि मुळात देव मानण्याची गोष्टच नाही आहे, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसतं, तसे निसर्गात हवा वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं. तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असं म्हटले म्हणून देवच अस्तित्व नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा, वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि अनुभूती भेटली की तुम्हाला चमत्कार स्वामी नक्कीच दाखवतील आणि तुम्हाला आशीर्वादही तेवढेच चांगले देतील. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो, पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. एवढं मात्र तितकंच खरं आहे आणि तितकंच स्वामी आपल्याला खरोखर देत आहेत आणि स्वामी भक्तीत आपण तल्लीन राहत आहोत. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध चांगले ठेवायचे आहे आणि चांगले संबंध आपण प्रस्थापित करायचे आहे. एवढं तुम्ही मनामध्ये ठाम करून घ्यायचं आहे. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण, स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही केले पाहिजे. आता वेळ पडली तर मित्र मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहीण, नवरा बायको, मूल बाळ, आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच साथ सोडत नाहीत. म्हणून स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि पूर्णपणे स्वामींच्यावर सोपवून टाका. नक्कीच स्वामी तुमच्याशी आणि तुमच्या वागण्यावरून तुम्हाला फळ नक्कीच देतील, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता स्वामी. आणि स्वामींचं नामस्मरण तुम्ही न विसरता दररोज नक्कीच केलं पाहिजे. त्याने तुम्हाला भरपूर फळं मिळतील. तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करतात त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं आणि विसरता कामा नये. उनके पास सब का हिसाब रहता है, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण स्वामींजवळ सर्वांचा हिशोब नक्कीच असतो आणि त्यानुसार ते त्यांना फळ देत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कर्माचे सुद्धा फळ त्यांना देत असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली, तर ते जिवंतपणे जितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं मागण्याची आणि करण्याची गरज आपल्याला नक्कीच भासणार नाही आणि नक्कीच आपल्याला काही वाईट गोष्टीकडे वळण्याची गरज भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तसबिरी कडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही.
आणि स्वामी समर्थांची आपल्याला दर्शन झाले हे आपल्याला खूप मोठी गोष्ट असते. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते हो. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट करून आणि बैठक मांडून स्वामींचा जप, स्रोत पठन, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती असते. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ नसतो आणि मग स्वामी आपल्याला तसे प्राप्तही होत नाहीत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कसं भक्ती केली पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही भक्ती कराल तरी तुमचे कल्याणच होणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती एकरूप एक पद्धतीने केली पाहिजे. स्वामींना आपण एक प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय धोनी. आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि दररोज आपण अशीच त्यांना एक छानशी प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वापरा आणि वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्य हे असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात आणि शिंतोडे उडवून आणि निघून जातात. फक्त त्या शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो, एवढंच मात्र खरं असतं. आणि हेच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जेव्हा नशीब ढकलून देतं, सुटतो आयुष्याचा ताबा, तेव्हा नेहमी झेलायला उभे असतात आमचे स्वामी समर्थ बाबा. त्यामुळं स्वामी समर्थांवर पूर्णपणे विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, लवकर जाग येणे कधी फायद्याचेच, मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. मग नक्कीच तुमच्यासाठी ते चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागाल. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असते. साठवलेली जाते ती दौलत आणि जपले जाते ती माणसं, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नाही. अर्थहीन वाद विवादापेक्षाही अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. म्हणून शांतता तुमच्या मनाला ठेवायला जरा शिकवा आणि शांत राहा. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची दानत आहे. तोच खरा माणूस श्रीमंत असतो आणि असे आपण समजावे. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, सुटते सर्वांची साथ, तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देतात मला हात, स्वामी तुम्हीच देतात मला हात. हे बघ बाळा, तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल, निंदा नालस्ती करत असेल, कोणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल, माझ्या दरबारात येऊन टिंगल टवळ्या करत असेल, कपट ठेवत असेल, तर तू जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, कितीही भक्ती, शांत्या, पोथ्या पारायण करा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशीच एकरूप राहायचं, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही, एवढं निश्चित तुम्ही तुमच्या मनात ठाम ठेवा. म्हणून माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्कीच करा, असे स्वामी आपल्याला बोध देत आहेत. बाळा, कधीचा भेटलेला नाही आहेस, मला सायंकाळी ये बरं का मला भेटायला, माझ्या दरबारात मी वाट बघतो आहे तुझी, असे स्वामी म्हणत आहेत. नक्कीच तुम्ही स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे. हे बघ बाळा, माझ्याकडे येताना तू धर्म, जात, पंथ, वर्ण, गरीब, श्रीमंत हे सर्व विसरून येत जा, कारण या गोष्टी आम्ही मानत नाही. आम्ही याचा विरोध करतो. ते तुम्ही मनुष्यांनी निर्माण केले आहेत, आम्ही नाही. आम्ही सर्वांसाठी आहोत आणि सर्वांसाठी राहणार आहोत, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी सांगत आहेत, कोणी तुझ्या वाईटावर असेल, विनाकारण त्रास, श्राप, तळतळात देत असेल तर याकडे लक्ष देऊ नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी, फक्त माझे नाव घेत राहा. हे कोणी तुझं काही बिघडू शकणार नाही आणि बिघडवणारही नाही, कारण तुझ्या पाठीशी आम्ही स्वतः उभे आहोत. घरासमोरील गाड्या आणि रुबावाला श्रीमंत समजू नकोस आणि श्रीमंती समजू नकोस. घरातील म्हातारी माणसं हसताना दिसेल की समज
की घर हे श्रीमंत आहे आणि श्रीमंताचं हे घर आहे, एवढं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. काही लोकांना वाटत संपला आता हा आणि उठला याचा बाजार. आणि मग अरे मूर्खांनो, या ब्रह्मांडाचे मालक स्वामी महाराज आमच्या सोबत असताना कसा उठेल आमचा बाजार. ते त्यांच्या भक्तांसाठी विधिलिखित पण बदलतात, एवढं निश्चित आहे. आणि ते आपल्या भक्तांसाठी काहीही करतात. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो आणि कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो, कोणी वापर करून जातो, तर एकदा व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातो. हे मात्र निश्चित आहे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्याची आठवण नको. लक्षात घ्या. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्ही एकच करा, स्वामींचे मनापासून नामस्मरण करा आणि स्वामींना आठवा. नक्की स्वामी तुम्हाला भेटतील. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस. पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला ना तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार नक्कीच करणार आहोत. त्यामुळं तू अजिबात भिवू नकोस. जन्म कोठे झाला, कोण असती माता पिता, दिव्य शरीर तेजमय कांती, अजानुबाहू कोपनी छाटी, नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी आहे तर सर्व काही आहे. स्वामी सांगत आहेत, बाळा तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना तर तुझ्यावर एकदा वाईट प्रसंग, संकट येऊ दे. आणि तू ज्यांना आपलं मानतो ना, आदर करतो ना, विश्वास ठेवतो ना, प्रेम करतो ना, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. ते सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी. भिवू नकोस. मी आहे तुझ्यासाठी आणि मी इथे बसलोय. मी बहु अन्यायी, परी घातले आपुल्या पायी, क्षमा करूनी लवलाही, अभय द्यावे मज दिना. असे स्वामींकडे नक्कीच मागा आणि स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम असे म्हणा. मनात हा जप करा. आणि तुम्ही अजून श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी चालेल. मी आहे ना, काळजी नको करूच बाळा. असं बोलणारी लोक आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी मिळते. आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामीच आपल्याला पूर्णपणे आधार देत आहेत. आणि ते सांगत आहेत, बाळा कशाला भीतोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तुला काही आम्ही होऊ देणार नाहीत. एवढं निश्चित आम्ही तुम्हाला सांगतो. जे घडून गेले त्याचा विचार करू नका आणि जे प्रारब्ध आपले त्यास दोष देऊ नका. विधिलिखित जे घडायचे ते घडणारच. उद्याचे चिंतेत आज जगणे विसरू नका. स्वामी भक्तास सदैव राखतातच. तुम्ही नामस्मरण फक्त सोडू नका आणि नामस्मरण करत राहा. एवढेच तुम्हाला करायचे आहे. स्वार्थाशिवाय नाती जोडणारी व सांभाळणारी माणसे भेटली की जीवनाला अर्थ, दिशा मिळतो. आणि नक्कीच जीवनाला अर्थ मिळत असतो. म्हणून चांगली माणसे भेटणे यात पण सर्व मोठं सुख आहे. आणि हे सुख ओळखायला ज्यांच्याकडे तशी माणसं नाहीत त्यांना एकदा तुम्ही नक्कीच विचारून बघा त्यांच्यावर काय बीतत असते ते. इतरांची मनं जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर गरीब, अडलेले, नडलेले, निराधार अनाथांची केलेली सेवा हीच अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. एवढे मात्र निश्चितच आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच दुसऱ्यांना कधीही कमी लेखू नका आणि कमी समजू नका. आपण ज्यांना मदत केली तेच लोक काम झाल्यावर आपल्यावर उलटतात. त्यापेक्षा स्वामींची सेवा, नामस्मरण करत राहा. स्वामी सर्व व्यवस्थित करतात आणि करतीलही. आणि स्वामी सर्व काही बघत आहेत. सर्व नाती एकीकडे आणि स्वामींचे आणि माझे मैत्रीचे नाते एकीकडे. प्रत्येक क्षणाला, प्रसंगाला साथ देणारी हस्ती ती म्हणजे स्वामींची आणि माझी दोस्ती. एवढेच लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींची मैत्री करून एकदा बघा. स्वामी तुम्ही जरी नाव घ्यायचं सोडलं तरी स्वामी तुम्हाला मात्र सोडणार नाहीत आणि तुमच्या पाठीमागे सदा सर्वदा राहतील. स्वामी, खूप संकटात आहे हो मी. जगण्याची पण इच्छा नाही राहिली, परंतु तुमच्याकडे बघून, तुमचे नाव घेऊन जगत आहे की स्वामी सर्व ठीक करतील. या एकाच आशेवर लवकर संकटमुक्त करा ना स्वामी. आणि आम्हाला
नवीन तुम्ही रस्ता दाखवा आणि नवीन पावलावर आणि आमच्या पाठीवरचा जो हात आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे. चिंता करू नका. ते सुद्धा रडणार ज्यांनी तुम्हाला रडवलाय. कर्माचा सिद्धांत आहे बाळा. हा चिंता नसावी आणि फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून चला. बाळा, सध्या तुझा हा संकटाचा काळ चालू आहे, परंतु अजिबात घाबरू नकोस. मी स्वतः तुझ्या बरोबर आहे. अनुभव घ्यायचा असेल ना तर बघ, आजूबाजूला माझे नाव, फोटो, माझी खूण तुला नक्कीच दिसेल बाळा. आणि खूण जी असते ना, माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे बरं तुझ्यासाठी. आणि फक्त रोज सतत नामस्मरण भक्ती करत राहा. बाकी चिंता करू नकोस. मी आहेच. मी तुला प्रत्येक वेळी दर्शन देत असतो. ते तुलाच कळत नाही आणि ते तुला कळावे म्हणून माझे चित्र तुला सर्वकडे दिसत असतात आणि ती माझीच लीला असते. तुमची इच्छा, अडकलेले काम मार्गी लागण्यासाठी पुढील सेवा मनोभावे स्वामींना शरण जाऊन केंद्र, मठ, मंदिर अथवा घरी औदुंबर किंवा वटवृक्षाखाली आसनावर बसून अगरबत्ती लावून अखंडपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. काम 100% मार्गी लागेल. स्वामींना मनोभावे अथवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते बसून करू शकता. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप 33 माळ, तारक मंत्राचा जप 33 वेळा. 18 दिवसांची ही सेवा झाल्यावर काम स्वामींना श्रीफळ 1 किंवा 11 रुपये दक्षिणा, खडी साखर अर्पण करून स्वामींचे आभार मानावे व इतरांनाही सांगावे. नक्कीच तुम्हाला स्वामींचा चांगला अनुभव येईल आणि स्वामी नाम तुम्हाला जपत राहायचे आहे. आता तरी दुनियेला ओळख रे. अरे एवढं संकट आलेत, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? असे स्वामी म्हणत आहेत. कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा. दुसऱ्यांना पण सेवेला लाव. बाकी मी बघून घेईल आणि माझा प्रचार प्रसार कर. मी तुला तुझ्या संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहे. अरे बाळा, अशा संकटांनी, प्रसंगांनी खचून कसं चालेल? अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहेत आणि जे तुझ्याकडे आशेने बघत आहेत त्यांच्यासाठी तू एक मात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहेस? चल उठ, बरं घे माझे नाव, कर माझी सेवा आणि लाग कामाला. भेटेल तुला मोठा त्याचा मेवा आणि नक्कीच तुला सर्व काही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेस भयंकर वादळ, संकटांचा भडीमार होतो ना, अशा वेळेस काही वेळेस कितीही देव व्रत वैफल्य केले तरी त्याचा अनुभव येत नाही. अशा वेळेस काहीही न करता एकच करायचं. सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामींजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामी नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव तुम्हाला येईल आणि सर्व तुम्हाला तुमच्या मनोकामना ज्या असतील त्या मनापासून तुमच्या पूर्ण होतील. नक्कीच करून बघा, अनुभव नक्कीच येईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानाने बहिरे व्हा, कारण काही मोजकीच माणसं सोडली तर बाकीचे सगळे मनोबल दुबळे करणारेच असतात आणि ते तुम्हाला मागे खेचायचं बघतात. पण तुम्ही तसं न करता तुम्ही पुढे पुढे जात राहा आणि तुमची सेवा जी असते ती मनापासून करा. बाळा, पावसाचे आणि संकटाचे ढग हे थोड्या काळापुरता असतात. त्यांना तोंड दे. हे पण दिवस निघून जातील. नामस्मरण करत राहा. येणारा काळ, वेळ तुझीच आहे एवढं फक्त तू लक्षात ठेव आणि मनापासून माझी भक्ती कर. स्वामी, आयुष्यात एखादी व्यक्ती येते तेव्हा जीवन पूर्ण झाल्यासारखं वाटतं, परंतु ती व्यक्ती जात असताना संपूर्ण संपल्यासारखं वाटतं. स्वामी, तुम्ही अशक्यही शक्य करताना माझा विश्वास आहे. स्वामी, तुमच्या लेकरासाठी काही झालं तरी तुम्ही ते कराल आणि नक्कीच तुम्ही माझ्यासाठी सर्व काही करत आहे हेही मी मान्य करतो. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून नक्कीच तुम्ही तुमचा वेळ काढून 1 मिनिट तरी काढा आणि वेळ नक्कीच द्या. कारण ते 1 मिनिटाचं पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी आहे ना, व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाचा अकाउंटमध्ये जात असतं. आणि कसे बॅलन्स म्हणून उभे राहील ते तुमचं गुगल पण दाखवू शकणार नाही. म्हणून नक्कीच लक्षात ठेवा, संकटावेळी हेच तुमचे पुण्य तुमच्या कामात येणार आहे. म्हणून तुम्ही हे पुण्य मनापासून नक्कीच केले पाहिजे. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते संकट तुमच्यावरून गेले की मग कोण तुम्ही? असे करू नका मित्रांनो. संकट आलेले असो
अडकलेले असो किंवा नसो, स्वामींची नित्य नेमाने सेवा करा आणि मनोभावे पूजा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. सर्व काही करतील. तुम्ही निश्चिंत राहा, फक्त सेवा करा आणि मनाने करा. तुमच्या दुःखाचं संकटाचे कारण आपलं नशीब किंवा इतर कोणी नसतं, तर तुमच्या दुःखाचं संकटाचे कारण तुम्ही केलेले वाईट कार्य असतात. आपण भूतकाळात इतरांशी जसे चुकीचे वागलो, इतरांचे मन दुखावले, द्वेष मत्सर केला, वाईट चितलो, दुर्व्यवहार केला, निंदा केली, याच गोष्टी भविष्यात तुमच्या दुःखाचं कारण बनतात. आणि तुम्ही आम्हाला विचारता वरून की देवा मी काय पाप केलं. अरे जीवन जगताना सावधतेने जगा, कर्म नीट करा, भविष्य उज्ज्वल असेल. स्वामींचे नामस्मरण करा, कल्याण नक्कीच आहे आणि तुमचे कल्याण नक्कीच होणार आहे. कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची शक्ती देते आणि संधी देते. यश मिळाल्यामुळे आपण आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला नक्कीच होत असते. एवढे मात्र नक्कीच खरे आहे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळं जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुमच्या वाटेला येणार असतात. फक्त तुम्ही त्यासाठी खचले नाही पाहिजे आणि त्यासाठी तयार असायला हवेत. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आपल्या आईच्या पोटी जन्म आपण घेत असतो. आणि त्याचप्रमाणे स्वामी ही आपले आई आहेत, त्यांना तुम्ही आईप्रमाणे जपलं पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण अनुभवायचा नक्कीच असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता नक्कीच आला पाहिजे. आणि अशा वेळी तुम्ही जर लोकांचा चांगला विचार केला तर नक्कीच स्वामी तुमचा चांगला विचार करतील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि त्यासाठीच देवाना त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते आणि ईश्वर आपल्याला त्यांचे दर्शन नक्कीच देत असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तोच व्यक्ती जगात सुंदर आणि त्याचे विचारही सुंदर असतात. स्वामी आपल्याला सांगत आहेत, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना बाळा, हे कोणालाच माहिती नसते बरं. नाहीतर श्रीरामांना रात्रीचं राज्य मिळणार होते, पण मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढे मात्र निश्चित आहेत. म्हणून तुझ्या वाटेला येणारे सुख आणि दुःख हे तुझ्या कर्मावर अवलंबून आहेत आणि ते तुला मिळणारच आहेत, एवढे मात्र निश्चित आहे. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते, एवढे मात्र खरे आहे. म्हणून अत्याधिक व्यायामही करू नये आणि अत्याधिक आरामही करू नये आणि अत्याधिक प्रेमही करू नये. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती नक्कीच बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि ते नक्कीच सर्वांना मनापासून आठवत असतं. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे नक्कीच आहे आणि असणार आहे. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म आपला सांगत असतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज तुम्हाला सुख, शांती आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही मनापासून निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच या
काळामध्ये निर्णय घेऊ नाही शकत. मग तुम्ही ते सर्व देवावर सोपवायचं आहे आणि देवच त्याचा योग्य निर्णय नक्कीच लावतील आणि देव ते बघून घेतील. स्वामी आपल्याला सांगत आहेत, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधी वाईट होऊ देत नाही. एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते मित्रांनो. एखादी गोष्ट तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय, हे त्याचा अर्थ होत असतो. आणि हा अर्थ तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे नक्कीच उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या नक्कीच दूर होतील आणि त्यांचे मार्गही तुम्हाला सापडू लागतील. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती तुम्हाला नाही ना, त्याविषयी तुम्ही नक्कीच मौन पाळले पाहिजे आणि शांत बसले पाहिजे. मग तुम्हाला नक्कीच ते समजायला वेळ मिळेल आणि तुम्ही नक्कीच समजाल. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केलेला असतो की नाहीसा होतो. म्हणून लक्षात ठेवा, दोष लपवू नका आणि तो कबूलही करू नका. असं तुम्ही अजिबात करू नका. दोष लपवू नका, पण मात्र जो तुमचा दोष असतो ना तो कबूल नक्कीच करा. आणि तो कबूल केला तर तुम्हाला थोडासा त्रास होईल आणि तुम्ही नक्कीच त्यातून सावरून जाल. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड तुम्हाला कधीच व्हायला नको. आपले कर्म तुम्ही नक्कीच चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही, तर कर्माचा हिशोब नक्कीच केला जात असतो. एवढं तुम्ही निश्चित ठामपणे विश्वास ठेवायला हवा आणि त्यावर तुम्ही ठाम राहायला हवे. स्वामी आपल्याला सांगत आहेत, तू कोणाला फसवू नको बाळा, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. म्हणून प्रत्येकासाठी आपल्या मनामध्ये चांगले विचार पाहिजे आणि चांगल्या भावना पाहिजेत. नक्कीच आपला विचार देव सुद्धा करत असतात. हातात हात घेतला तर मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले ना मित्रांनो तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला ना तर टाळी वाजत असते. कुणाला हात दिला ना तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले ना की अशक्य ते शक्य होत असते. फक्त आपण ते मनापासून केले पाहिजे आणि मनापासून स्वीकारले पाहिजे. गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि सुखी आहात. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये नक्की सुखी समाधानी राहायला हवे, कारण मग देव बघत आहे आणि देव सगळं स्वीकारण्यासाठी तयार आहेत. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, परंतु स्वतःवर फक्त विश्वास ठेव. आणि स्वतःवर विश्वास असेल तर नक्कीच तुला सर्व काही मिळत जाईल. स्वामी सांगत आहेत, चूक महत्वाची असेल ना बाळा तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्वाची असेल ना तर चूक नक्कीच तुम्ही विसरावी. म्हणून व्यक्ती बघताना आणि ओळखताना नक्की नीट पारखून घेतली पाहिजे आणि ओळखली पाहिजे, तरच त्या व्यक्तीशी तुम्ही संलग्न जीवन जगू शकता आणि चांगले राहू शकता. म्हणून व्यक्ती ओळखायला नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही शिकले पाहिजे, कारण व्यक्ती ओळखाल तरच तुम्हाला जीवनात त्रास होणार नाही. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल ना तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की हाव वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाच्यावर तुम्ही तुमचे जे विचार आहेत आणि तुमचे जे स्वप्न आहेत ते लादू नका आणि त्यांच्या भरोशावर राहू नका. नक्कीच तुमचा भरोसा एक दिवस तुटेल आणि तुम्हाला असे समजेल की मी याच्यावर भरोसा ठेवून होतो पण मला काही मिळालंच नाही. म्हणून तुमचा भरोसा तुटू नये म्हणून तुम्ही कुणावरही भरोसा ठेवू नका. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. सर्व काही कामे तुमची मार्गे नक्कीच लागतील. कुणालाही कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नक्कीच तुम्ही हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल ना हे सांगता येत नाही आणि कोणाला देव किती देईल हेही सांगता येत नाही. म्हणून कोणालाही कमी न समजावे आणि आपल्याला गर्व करू नये. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. माणूस कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं बरं. म्हणून माणुसकीचं मोल ओळखायला शिका आणि पैशांचं मोल हे खूप मोठं असतं. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात
स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली नक्कीच भेटतील. म्हणून कोणाच्या मनात स्वार्थ आहे आणि कोण निस्वार्थ मनाने आपल्यासोबत आहे हे ओळखायला शिका. आणि तशा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून गेल्या तर नक्कीच तुम्ही पस्तावा केल्याशिवाय राहणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. म्हणून स्वतःच्या मनावर ताबा ठेवा आणि कोणाला काय बोलायचे आणि कधी बोलायचे याचे आचरण तुम्ही नक्कीच करा आणि याचा विचारही करा आणि हे शिकून नक्कीच घ्या. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तर एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि शेवटी त्याचाच विजय होत असतो. म्हणून प्रामाणिक राहायला शिका. जेवढे जास्त प्रामाणिक राहाल तेवढे जास्त देव तुम्हाला देईल आणि तुम्हाला भरपूर काही मिळवून देईल. मित्रांनो, स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असते एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून कुणाच्या बद्दल वाईट बोलू नका आणि कुणाच्या बद्दल वाईट ऐकूही नका आणि त्याला समजून सांगा की बाबा रे, असं बोलू नको आणि असं वाईट चिंतू नको. तो व्यक्ती सुद्धा काही ना काही संकटातून जात असतो आणि काही ना काही संकट त्याच्यावर पण येत असते. म्हणून ते तुमच्यावर कधी येईल हे सांगता येत नाही, कारण हा नियतीचा फेरा आहे. हा कुणावरही येऊ शकतो आणि कुणावरही तशी परिस्थिती येऊ शकते. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करावी लागते आणि तुम्ही त्याची परतफेड करत राहाल आणि करत राहाल. मग तुम्हाला ते काहीही सुचणार नाही. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठे होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात. ती भोगावीच त्याला लागतील. म्हणून ते दुःखरूपी फळे त्याला भोगू द्या आणि आपलं आयुष्य आनंदात आणि खुशीत जगा. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करू नका आणि नको त्या गोष्टींचा विचार अजिबात करू नका. तुमच्या मनात काय चाललंय हे फक्त तुम्ही देवाला सांगत जा आणि देवाला सर्व काही सांगून तुम्ही देवाकडूनच अपेक्षा ठेवा, कुणाकडून अपेक्षा ठेवू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून चुकीची लोक कोणती आणि चांगले लोक कोणती हे जर तुम्हाला ओळखायला जमले तर नक्कीच तुम्ही जीवन जगलात आणि जीवनामध्ये तुम्ही सफल झालात असं त्याचा अर्थ नक्कीच होतो. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि अशी नाती तुम्ही जपून ठेवली पाहिजे, कारण हीच नाती आपल्याला निस्वार्थ प्रेम करत असतात आणि निस्वार्थपणे आपल्या सोबत असतात. म्हणून अशा नात्यांमध्ये काहीच कमी नसते आणि अशा नात्यांमध्ये काही आपल्याला गमावं लागत नाही आणि मिळतेच सगळे आणि शिकायला सुद्धा मिळत असते आणि भरपूर काही आपल्याला या नात्यांमधून मिळत असते. यश मिळाल्यानंतर तुम्हाला ते सर्व काही सांगतील सुद्धा आणि तुम्हाला जेव्हा अपयश येईल ना तेव्हा समजवतील सुद्धा. आणि असेच माणसे जपायला शिका, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि ती माणसं तुमच्यावरही विश्वास ठेवतात आणि तुम्ही त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना मित्रांनो, तर स्वतःला खूप नशीबवान समजा आणि भाग्यवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असेल ना त्यांनाच देव ती संकट देईल. आणि पण एवढंही निश्चित आहे की देव त्यांना नक्कीच यशस्वी बनवेल आणि आयुष्यात सर्व काही प्राप्त करून देईल, कारण देवावर त्यांचा विश्वास आहे आणि देवावर ज्याचा विश्वास असतो ना त्याला संपूर्ण आयुष्यात भरपूर काही मिळत असते. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आहे मित्रांनो, आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कुठेच नाहीये. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि गर्वाचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा आणि मन अगदी शांत ठेवा. नक्कीच तुम्हाला मार्ग निघेल आणि मार्ग सापडेलही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता नक्कीच सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही सोडू नका आणि आपल्या चांगुलपणावरच तुम्ही सर्व काही मिळवून घ्याल. म्हणून चांगुलपणा जर सोडला
तर तुम्ही सर्व काही हरवून बसाल आणि मग तुम्हाला त्या गोष्टी परत आठवायला लागतील आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला जीवनात खूप काही त्रास होईल. 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा 2.5 आळणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून काही लोकांपुढे तुम्ही नक्कीच अडाणी बनून राहा आणि आपल्याला काही जमत नाही असं तुम्ही त्यांना सांगा. नक्कीच तुम्हाला त्याहून शिकायला मिळेल आणि त्याहून सर्व काही तुम्हाला प्राप्त सुद्धा होईल. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागतं, क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ये आपली निंदा. आणि हा स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.